पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या। उत्तर नेपाळच्या काही भागामध्ये पुराचा हाहाकार, पूरस्थितीमुळे 95 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। 1000हून अधिक लोक बेपत्ता, पुरामुळे बाधित भागातील भयावह दृश्य समोर। नेपाळमधील महापुरात 291 परदेशी पर्यटकांसह 105 भारतीय बेपत्ता। प्रशासनाकडून आणीबाणीच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर जारी। पर्यटकांच्या मदतीसाठी टोल फ्री नंबर 1234, हॉटलाईन 1144 हा नंबर जारी। नेपाळमध्ये महाप्रलय, भारताकडून मदतीचा हात। भारताकडून नेपाळला 10 टन HADR मदत आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा रवाना। नेपाळच्या आणि मदत कार्यामध्ये भारताकडून सर्वतोपरी सहकार्य मिळणार, परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची माहिती। नेपाळच्या पंतप्रधानांनी मोदींचे आभार मानले। कठीण काळामध्ये नेपाळला दिलेल्या मदतीसाठी कृतज्ञता व्यक्त। ही एकजूट दोन देशांमधील मैत्रीच्या संबंधांचे प्रतीक, नेपाळच्या पंतप्रधानांचं ट्विट। नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला मोठा धोका, 8 जिल्ह्यांसाठी हाय अलर्ट जारी। अमित शहांची बिहारच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा। पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, गोपालगंज, सारण, मुझफ्फरपूर, वैशाली, सीतामढी आणि शिवहर या जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी। नेपाळमधील महाप्रलयामुळे बिहारमध्ये एनडीआरएफ हाय अलर्टवर। त्रिशुली नदीची पाणी पातळी अचानक वाढल्यानं गंडक नदीमध्ये पूरस्थितीची शक्यता। पश्चिम चंपारण आणि मुझफ्फरपूरसाठी एनडीआरएफची 2 अतिरिक्त पथकं, तर बिहारमध्ये एनडीआरएफची एकूण 9 पथकं तैनात। परिस्थितीवर प्रशासनाचं बारकाईनं लक्ष। महापुराचे चीन शासित तिबेटमध्ये रौद्ररूप, 5 मजली स्थलांतर केंद्राच्या इमारतीवरून पुराचं पाणी वाहून गेल्याची भयावह दृश्य समोर। मोठ्या जीवितहानीची भीती। नेपाळच्या रसुआ जिल्ह्यामध्ये आणि फाटोय कोशी नदीमध्ये शिरल्यामुळे हाहाकार। तिबेटच्या इमिग्रेशन सेंटरमधून यात्रेसाठी गेलेले 400 नागरिक बेपत्ता, 93 नेपाळी नागरिक तर इतर बहुतांश भारतीय नागरिक असण्याची शक्यता। भूकंप झाल्यापासून अवघ्या काही मिनिटांमध्ये हे इमिग्रेशन सेंटर पाण्याच्या प्रवाहामध्ये नष्ट। तिबेटमध्ये भूकंपामुळे हिमस्खलन आणि त्यानंतर ग्लेशियर फुटल्याची शक्यता। तिबेटमध्ये 4.4 रिश्टर स्केलचा भूकंपाचा झाल्यामुळे हिमस्खलन, ग्लेशियरवरून बर्फ आणि खडकांचा प्रचंड ढीग कोसळून नेपाळमध्ये ध्वंस। तिबेटमधून आलेल्या महाप्रलयंकारी पुरामुळे नेपाळमध्ये अनेक गावं, घरं, रस्ते, पूल, हायड्रोपॉवर प्रकल्प वाहून गेले। 1000हून जास्त लोक बेपत्ता, हेलिपॅडही पुरानं गिळंकृत, बचाव कार्यात अडथळे। नेपाळमधील भीषण महापुरामध्ये 13 जलविद्युत प्रकल्पांना फटका, 748 मेगावॅट वीज निर्मितीवर परिणाम। भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण महापुरामुळे पॉवर हाऊस, पॉवर ट्रान्समिशन लाईन्स आणि जोड रस्ते पूर्णपणे वाहून गेले। नेपाळमधल्या महाप्रलयामुळे नेपाळमधला मोठा पूल वाहून गेला। पुराचं पाणी नदीकाठच्या घरांमध्ये आणि गावांमध्ये घुसलं। पूल वाहून जातानाची दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद। डोंगरावरून आलेल्या पाण्याच्या प्रचंड मोठ्या प्रवाहामध्ये घरं आणि गाड्या पाचोळ्यासारख्या वाहून गेल्या। पाण्याचा वेग इतका जास्त जबरदस्त होता की काही घरं आणि गाड्यांचे अक्षरशः तुकडे झाले। महापुराची भयावह दृश्य समोर। नेपाळमधल्या महाभयानक पुराचा सीसीटीव्ही व्हिडिओ ही समोर। पाण्याच्या मोठ्या प्रवाहामध्ये अनेक बस आणि पर्यटक क्षणार्धात वाहून गेले। डोंगरावरून वेगानं वाहत येणाऱ्या पाण्यापासून जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा पळत सुटल्याची दृश्य समोर। अनेकांनी डोंगराच्या उंच भागावर आसरा घेतला। पुराच्या पाण्यातून जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धावपळ, भरधाव वेगानं जाणाऱ्या एका ट्रक चालकाचा व्हिडिओ व्हायरल। नेपाळमध्ये अवघ्या 6 मिलीमीटर पावसामध्ये महापूर कसा, हिमनदी तलाव फुटल्याची शक्यता। वाडिया इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांचा सतर्कतेचा इशारा। नेपाळमध्ये पाचोऱ्यातील महाजन कुटुंब सुखरूप, सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती। नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला। मंत्री अशोक उईके आणि झिरवाळांनी पुण्याच्या मांजरीमधील विद्यार्थ्यांच्या उपोषण स्थळाला भेट दिली। आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागणीवर तोडगा नाहीच। मंत्र्यांनी विद्यार्थ्यांकडे 2 दिवसांची मुदत मागितली। जेऊन आंदोलन या वक्तव्यावरून पत्रकारांनी झिरवाळांना घेरलं। 14 दिवस कुठे होता? जेऊन आंदोलनाचं तुम्ही समर्थन करता का? पत्रकारांच्या प्रश्नावर झिरवाळांनी काढता पाय घेतला। अमित ठाकरेंनी पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसोबत फोनवरून संवाद साधला। मागण्या समजून घेत आदिवासी मुलांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय। लवकरच अमित ठाकरे आंदोलनाला भेट देणार। एमपीएससीकडून औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द। पेपरफुटीच्या आरोपानंतर एमपीएससीचा मोठा निर्णय। लवकरच फेरपरीक्षा होणार असल्याची माहिती। औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या अवर सचिवासह 2 सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यांना अटक। आतापर्यंत क्लास चालक आणि विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांसह 6 जण ताब्यात। ऋतुजा आणि गौरव पाटीलच्या प्रेम प्रकरणामुळे एमपीएससी पेपरफुटीचा प्रकार समोर। प्रियकर गौरवसाठी प्रेयसी ऋतुजानं वडील अमृत पाटील यांच्या मदतीनं पेपर फोडला। मात्र गौरवनं एका मित्रालाही पेपर दिल्यानं दोघांमध्ये वाद आणि बिंग फुटलं। गौरव ताब्यात, ऋतुजा पाटीलला अद्याप अटक नाही।
एमपीएससीचा पेपर फोडणाऱ्याला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता. अमृत पाटीलला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याचा फोटो समोर. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. एमपीएससी प्रकरणामध्ये सुनील गाढवेंचा फडणवीसांसोबत फोनवरून सवाल. नवनाथ बन यांनी शरद पवार रोहित पवारांसोबतचा एक फोटो दाखवला. या फोटोंवर काय बोलणार, बन यांचा सवाल. एमपीएससीची परीक्षा रद्द होणं हा विद्यार्थ्यांचा विजय, न्याय नाही. दोषींवर कारवाई होत नाही तोवर ही लढाई अपूर्ण आहे. आपल्याला संपूर्ण व्यवस्था सुधारायची आहे. राहुल गांधींचं ट्विट. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा व्हावी, दोषींना कठोर शिक्षा व्हावी हीच सरकारची भूमिका, जेणेकरून कोणीही पेपर फोडण्याची हिंमत करणार नाही. योगेश कदम यांचं वक्तव्य. औषध निरीक्षक परीक्षा रद्द केल्यानंतर अभिमन्यू पवार आक्रमक. प्रश्नपत्रिका फुटलीच कशी, अभिमन्यू पवारांचा एमपीएससीला सवाल. एकाच उमेदवाराला पेपर मिळाला की अनेकांना फायदा झाला. प्रश्नपत्रिका फुटीचा सविस्तर अहवाल जाहीर करण्याची अभिमन्यू पवारांची मागणी. नीट पेपर फुटीमुळे आत्महत्या केलेल्या आकांक्षा चतुर्वेदीच्या कुटुंबाची अमित ठाकरेंकडून भेट. सरकारकडून मदत मिळाली नसल्यानं चिंता व्यक्त. बिहार आंदोलनातील 6 वर्षाचा चिमुकला जेन अल्फाची हिंमत कौतुकास्पद. बिहारमधील विद्यार्थी आंदोलनावरील व्हिडिओ ट्विट करत विजय वडेट्टीवारांचा सरकारला टोला. बीडमध्ये स्कूल ठीक करो अभियानाला गालबोट. सीजेपी कार्यकर्त्यांवर मुख्याध्यापकांना मारहाण आणि दमदाटी केल्याचा आरोप. गुन्हा दाखल. गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. बुलडाण्यामध्ये 10वीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाकडून बेदम मारहाण. प्रश्न विचारल्याच्या रागातून मारहाण केल्याचा आरोप. हिवरा खुर्द गावातील जिजामाता विद्यालयातील प्रकार. राहुल जाधव असं मारहाण करणाऱ्या शिक्षकाचं नाव. वसईमध्ये चिमुकल्यासमोर एका महिलेला मारहाण. किरकोळ कारणावरून महिलेला खाली पाडून मारहाण. गोल्डन रॉक बार अँड रेस्टॉरंट समोरचा प्रकार. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. गडचिरोली माओवादाची ओळख पुसून ग्रीन स्टील हब बनणार. स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रतिपादन. रस्त्याच्या कामामध्ये टक्केवारीची चर्चा, कामांवर नाही. आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. मुंबई गोवा महामार्गाला मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद का नाही, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा. देवेंद्रजी दिल्लीमध्ये गेले तर मोदी ठाकरेंना मुख्यमंत्री करतील. रामदास आठवलेंचा संजय राऊतांना टोला. केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल आणि विस्तार होईल, आठवलेंचं वक्तव्य. भास्कर जाधव मुख्यमंत्री झाले तर आनंद. सुभाष देसाईंच्या विधानावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. मुंबईसह एमएमआर मध्ये 30 लाख परवडणारी घरं बांधणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. यूडीसी पीआर क्लस्टर योजना आणि तिसरी मुंबईच्या माध्यमातून परिवर्तनाचा संकल्प. रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीमध्ये स्वागतच खड्ड्यांनी केलं. पालकमंत्री कोण ते कळल्यावर समजलं रस्त्यावरचं डांबर गेलं कुठे. आदित्य ठाकरेंचा उदय सामंतांवर निशाणा. तर आदित्य ठाकरेंनी स्वतःच्या मतदारसंघाकडे बघावं, सामंतांचा पलटवार. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे. आदित्य ठाकरेंच्या लोटे दौऱ्यामध्ये विनायक राऊतांचा उद्योगमंत्र्यांवर हल्लाबोल. भरत गोगावले पालकमंत्री होण्यात तटकरेंचं श्रेय नाही. तटकरेंची पालकमंत्रीपदाचा निर्णय थांबवला होता. तटकरेंनी मन मोठं केलं असतं तर गोगावले तेव्हाच पालकमंत्री झाले असते. महेंद्र दळवींची टीका. अनिकेत तटकरेंच्या विजयासाठी सुनील तटकरेंनी शिंदेंचे पाय धरले. शिंदेंच्या आदेशाप्रमाणे आमचा फॉर्म विड्रॉ केला, अन्यथा लढाई झाली असती. आमदार महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंवर जोरदार हल्लाबोल. तटकरे परिवारांना राजकीय परिभाषा करू नये. अनिकेत तटकरे यांच्या टीकेला महेंद्र दळवींचं प्रत्युत्तर. दरम्यान दळवींच्या अकलेची कीव करावीशी वाटते, अनिकेत तटकरेंची टीका. 30 ऑगस्टला शरद पवार जळगाव दौऱ्यावर. पवार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाला पवार उपस्थिती लावणार. निष्ठा असणं गरजेचं आहे. परिस्थितीनुसार बदलत गेल्यास माणसाची व्हॅल्यू कमी होत जाते. पक्षप्रवेशाच्या चर्चांवर जयंत पाटलांचं वक्तव्य. आझाद मैदान, शिवाजी पार्क मैदान, वर्षा बंगल्यापुढेच आंदोलन करणार. मनोज जरांगेंचा इशारा. जिथे रोड दिसेल तिथे आंदोलन करणार. रेल्वेही धावू देणार नाही, विमानही उडू देणार नाही. जरांगे आक्रमक. काहींचा माज कमी करण्यासाठी आम्ही मुंबईला येणार. जर ठरलं तर मुंबईत वर्षावरच येणार. मनोज जरांगेंचा इशारा. सरकारनं आंदोलनाबाबत काढलेला आदेश हा लोकांवर जुलूम आहे. मनोज जरांगेंची टीका. मुंबईत आझाद मैदान वगळता इतर कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणं, जाहीर सभा घेण्यास बंदी. परवानगी दिली नाही तरी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा आम्हाला अधिकार. आम्ही कायदा पाळणारी माणसं आहोत. लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया. विखेंनी ओबीसी प्रमाणपत्राचा लाभ घेतलाय. लक्ष्मण हाकेंचा आरोप. ओबीसी आरक्षण कसं टिकेल हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. हाकेंची प्रतिक्रिया. जरांगेंनी उपोषण करणं योग्य आहे. सरकारनं आश्वासन दिलं होतं, त्याचं काय झालं. मराठा समाजाची फसवणूक का करता. अंबादास दानवेंचा सरकारला सवाल. धाराशिव नगरपालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. 4 नगरसेवकांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. धाराशिवमधील ठाकरेंच्या 7 नगरसेवकांपैकी 4 नगरसेवक शिंदेसोबत.
सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदीचा ग्रामीण भागाला फटका. आठवडी बाजारामध्ये तेल मिळत नसल्यानं गोरगरीब नागरिकांची गैरसोय. लहान पॅकेट्स उपलब्ध करण्याची नागरिकांची मागणी. अजूनही कितीतरी लोक घाण्यावरचं तेल विकत घेतात. सुट्या तेलावर बंदी घालणं ही एफडीएची नाही, सरकारची चूक. मोठ्या कंपन्या सुरू करून छोटे व्यवसाय बंद करणं ही सरकारची भूमिका. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. शिवाजी पार्क हस्तांतरणावरून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मतभेद. आदित्य ठाकरेंचा विरोध तर नार्वेकरांची एमसीएकडे सोपवण्याची विनंती. स्मार्ट मीटर फक्त महाराष्ट्रामध्ये धावले. स्मार्ट मीटर चौकशीबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं. नाना पटोलेंची मागणी. राज्यातील अंगणवाडी आणि मिड डे मीलच्या व्यवस्थेवर एफडीएचं लक्ष. सर्व अधिकाऱ्यांना तपासणीचे तुकाराम मुंढेंचे आदेश. सेंट्रल किचन्समधून मुलांना दिलं जाणारं अन्न तपासले जाणार. वर्षभरातून किमान 2 वेळा तपासणी होणार. इगतपुरीच्या शेवगेडांग अंगणवाडीमध्ये पोषण आहाराचं साहित्य फेकून दिल्याचा आरोप. मीठ, मिरपूड, हळद आणि मसाले मोठ्या प्रमाणात बाहेर फेकल्याचा आरोप. तर जवळपास 50 ते 60 किलो साहित्य असल्याचा स्थानिकांचा दावा. किरकोळ बाजारामध्ये साखरेचा दर 70 रुपये किलोवर. चहा देखील महागलाय. साखरेचा 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साठा करण्यास मनाई. सरकारकडून घाऊक व्यापाऱ्यांकडील साठ्याची तपासणी. देशातील उच्च घनतेचे रेल्वे जाळं 4 मार्गांपर्यंत विस्तारण्याची योजना. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. देशातील 7 महत्वाच्या उच्च घनतेच्या रेल्वे मार्गांवर लक्ष केंद्रित. अमेरिकेमध्ये मोहन भागवतांच्या कार्यक्रमावरून वाद. भागवत भारतीय स्थलांतरितांना संबोधित करणार. न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा कार्यक्रमाला विरोध. जवळपास 61 संघटनांकडून कार्यक्रम रद्द करण्याची मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील युवा खेळाडूंशी संवाद साधणार. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त देशभरातील संवादाचं आयोजन. व्हीसीद्वारे पंतप्रधान सर्व खेळाडूंशी संवाद साधणार. पुण्यामध्ये रुपाली चाकणकरांचं बार की पब. 60 ते 70 कोटी कुठून आले. द नाईन्स या हॉटेलवरून संगीता तिवारींचा सवाल. कल्याणी नगरमध्ये चाकणकरांचं द नाईन्स नावाचं आलिशान हॉटेल. ज्यांना महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून बसवलं त्यांचं नाव बारची मालकीण म्हणून समोर येते. आता सगळी तरुणाई व्यसनाधीन करण्याचा धंदा सुरू केलाय. सुषमा अंधारेंचा चाकणकरांवर हल्लाबोल. चाकणकरांनी इतका पैसा कुठून आणला? हे पैसे भोंदू खरात प्रकरणातील तर नाहीत ना? रुपाली ठोंबरेंचा सवाल. महिला आयोगावर असताना महिलांचं वाटोळं केलं. आता नवीन पिढीचं वाटोळं करायचं का? रुपाली ठोंबरेंचा हल्लाबोल. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीची आज फडणवीसांसोबत बैठक. दुपारी 12 वाजता सह्याद्रीवर बैठक होणार. कायदा सुव्यवस्था गणेश मंडळांच्या प्रश्नावर बैठकीमध्ये चर्चा होणार. मुंबईतील फुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळल्याचं प्रकरण. मूर्तीच्या मागच्या बाजूला असलेली बिल्डिंग 2 वेळा तुटल्याची माहिती. मूर्तिकार अनिकेत देसाई यांचा जबाब मुंबई पोलिसांनी नोंदवला. 2 वेळा बिल्डिंग तुटल्यामुळे मूर्तीचा तोल गेल्याचं तपासामध्ये समोर. टीटी पेपर लीक प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती. विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ वकील अजय मिसर काम पाहणार. भिवंडीमध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुनावणी होणार. परभणीमधील गर्भवतीच्या मृत्यूवरून खासदार संजय जाधवांचा सरकारला घरचा आहे. अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर थेट निशाणा. बनारस एअरपोर्ट फायरिंग प्रकरणामध्ये कमलेश रायला जामीन. एअरपोर्टवर गन चेकिंगसाठी अनुभवी स्टाफ नाही. चेकिंग दरम्यान मिसफायरिंग. कमलेश रायचा दावा. बिहारच्या नवकचियामध्ये तटबंदी दुरुस्ती दरम्यान कामगारांना घेऊन जाणारी बोट उलटली. 19 कामगारांना सुखरूप पाण्यातून बाहेर काढलं तर 2 जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू. नवी मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकतेंनी जीवन संपवलं. कोट्यवधींची बिलं थकल्यानं जीवन संपवल्याचा कुटुंबाचा आरोप. जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. मृतक कंत्राटदार गजानन देवकतेंच्या पत्नीची मागणी. कोट्यवधींची बिलं अडकल्यानं आजही ही वेळ. आईच्या डोळ्यातून अश्रू थांबेनात. मुलांचं चित्र हरवलं. जळगाव महामार्गाची दुरवस्था. पाहणीसाठी अधिकारी रस्त्यावर. TV9 मराठीच्या बातमीनंतर सुट्टीच्या दिवशी अधिकारी रस्त्यावर उतरले. जिल्हाधिकाऱ्यांकडून जळगाव राष्ट्रीय महामार्गाची पाहणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये कवड्या डोंगर दुर्घटनेमधील मृत कृणालच्या आठवणीमध्ये मावस बहीण अक्षराची भाऊक पोस्ट. कुणालचा सोबतचा जुना व्हिडिओ पोस्ट करत आठवण शेअर केली. गणेशोत्सवात लाऊडस्पीकर डीजेला विरोध. तोडगा न निघाल्यास न्यायालयामध्ये जाणार. विद्यानंद बापट यांचा इशारा. पुणे शहरामध्ये आज पाणीपुरवठा बंद राहणार. पर्वती परिसर, भामा, आसखेड, कोथरूड, वावधन, कर्वेनगर, बाणेर, बालेवाडी, पाषाण, औंध, शिवाजीनगर, कात्रज, धनकवडी, खडकी, कॅन्टोन्मेंट, शिवणे आणि उत्तम नगरमध्ये पाणीपुरवठा उद्या बंद. समृद्धी महामार्गावरील इगतपुरी बोगदा आज 1 तासासाठी बंद. बोगद्यामध्ये अग्निशमन प्रतिबंधक उपाययोजनेचा प्रात्यक्षिक होणार असल्याचा निर्णय. नाशिक इगतपुरीसह नागपूरहून मुंबईकडे जाणारी वाहतूक घाटमार्गे वळवणार. धाराशिवमध्ये अल्पवयीन मुलाचा नशा करतानाचा व्हिडिओ व्हायरल. संबंधित मुलगा थेट पोलिसांनाच आव्हान देत असल्याचं चित्र. लहान मुलांपर्यंत अंमली पदार्थ पोहोचतातच कसे असा प्रश्न उपस्थित. मुंबई लोकलमधील पुरुषांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. लाथाबुक्क्यांनी मारहाण. प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण. कांदिवलीच्या साईनगर परिसरात बांधकाम साईटवर क्रेनचा भाग कोसळला. कोणतीही जीवितहानी नाही. अपघातामध्ये एका बाईकचं नुकसान. मांडूपमध्ये 10व्या मजल्यावरून पडलेली महिला झाडामुळे वाचली. अग्निशमन दल आणि पोलिसांकडून सुखरूप रेस्क्यू.
चंद्रपुरात बनावट गुणपत्रिका आणि पदवी रॅकेटचा पर्दाफाश. एक आरोपी अटकेत, मुख्य सूत्रधार फरार. आरोपी हव्या त्या विद्यापीठाची गुणपत्रिका पदवी बनवून देत होते. गुणपत्रिका आणि पदवीसाठी 5 ते 10 लाख रुपये घेतल्याचा प्रकार. नांदेडच्या लोह्यामध्ये नायब तहसीलदाराची शेतकऱ्यावर दादागिरी. अधिकाऱ्यांच्या दादागिरीचा दुसरा व्हिडिओ समोर. अर्ज देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला दमदाटी. धाराशिवच्या कळंबमध्ये ग्रामसभेनंतर तंटामुक्ती अध्यक्षावर जीवघेणा हल्ला. जमावाकडून तंटामुक्ती अध्यक्षावर हल्ला. परिसरात काही काळ तणावाचं वातावरण. हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी. बीडमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थकांनी म्हणून मारहाण. पाटोदा तालुक्यामधल्या वाघिरा मेंगडेवाडी हद्दीमधील घटना. शेत जमिनीवर बेकायदेशीर कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. एका महिलेसह एकूण 3 व्यक्ती जखमी. नवी मुंबईमध्ये गुन्हेगारांवर एआयची नजर. 4000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं मुख्य नियंत्रण केंद्र कार्यान्वित. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. कुंभभक्ती संगमच्या माध्यमातून वारकरी आणि विविध संप्रदायांचा संगम. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांची माहिती.